मित्रांनो, एक दोन नाही तर तब्बल 57 महामोर्चे गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर असे लहान-सहान किती निघाले याचं गणितच नाही. तरीसुद्धा मागील 4 दशकापासून म्हणजेच 40 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील ते आज मनोज जरांगे पाटलांपर्यंत हा संघर्ष चालूच आहे. अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातील आमरण उपोषणानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत मराठा आरक्षण मागणीला आणखी मजबूत करण्याच्या मार्गावर मनोज जरांगे पाटील आहेत. 2018 मधील मराठा आरक्षणासंबंधी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्र सरकारने 2019 मध्ये मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये 13% तर शिक्षणामध्ये 12% आरक्षण लागू केले होते. परंतु या आरक्षणाच्या विरोधात ॲडव्होकेट जयश्री पाटील हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये मराठा आरक्षण रद्द ठरविलं. मराठा समाजाला मिळालेलं हे आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सर्वांपुढे 2 महत्त्वपूर्ण कारणं ठेवली होती. ज्यापैकी पहिलं कारण होतं ते म्हणजेच महाराष्ट्रातील मराठा समाजाला मागास सिद्ध करण्याचे कुठल्याच प्रकारचे पुरावे आपल्याकडे अस्तित्वात नाहीत. आणि दुसरं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजेच 1992 मध्ये इंदिरा साहनी खटल्यानुसार घालून दिलेली 50% मर्यादा ओलांडण्यास योग्य आपल्याकडे कारण नाहीत. मग प्रश्न हा निर्माण होतो की महाराष्ट्रातील मराठा समाज खरोखरच मागास नाही का? मित्रांनो, महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून म्हणजे जवळपास 1962 पासून तर 2004 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 2430 आमदार होऊन गेले. आणि आपल्याला अचंबित करणाऱ्या आकडे या 2430 आमदारांपैकी 55% आमदार म्हणजे जवळपास 1336 आमदार एकट्या मराठा समाजाचे होऊन गेले. महाराष्ट्रातील 54% शिक्षण संस्था एकट्या मराठा समाजांकडे आहेत. तर महाराष्ट्रातील विद्यापीठाच्या व्यवस्थापनामध्ये 60 ते 75% प्रतिनिधित्व एकट्या मराठा समाजाकडे आहे. आताही महाराष्ट्रातील 110 साखर कारखान्यांपैकी 86 साखर कारखाने मराठा समाजाकडे आहेत. तर महाराष्ट्रातील एकूण जमिनीपैकी 75% जमीन एकट्या मराठा समाजातील व्यक्तींच्या मालकीची आहे. एवढंच नाही मित्रांनो, तर महाराष्ट्रात 1956 पासून ते 2014 पर्यंत एकत्रितरित्या 17 मुख्यमंत्री झाले, ज्यापैकी 12 मुख्यमंत्री एकट्या मराठा समाजाचे होते. तरीसुद्धा आजपर्यंत मागच्या 4 दशकापासून मराठा समाजाला आरक्षणासाठी संघर्ष करावाच लागत आहे. ही आणि अशा अनेक प्रकारची माहिती पाहिली तर हे सिद्ध करणे अशक्य आहे की मराठा समाज मागास आहे. परंतु मित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असाल तर आपल्याला आपल्या सभोवताली असे अनेक उदाहरणं आढळून येतील जे सिद्ध करतील की महाराष्ट्रातील बराच मराठा समाज हा मागासलेपणात गेलाय आणि मागास आहे. मग ही आकडेवारी खोटी आहे का? तर मित्रांनो, मुळातच नाही. परंतु आपण महाराष्ट्रात वावरत असताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. ती कोणती? तर महाराष्ट्रातील मराठा समाजातच आपल्याला 2 भिन्न प्रवाह आढळून येतील. एक असा प्रवाह जो बहुजनवादी आहे, ज्याने अनेक मार्गाने आपली प्रगती घडून आणली. हा प्रवाह हिंदुत्व तर जोपासतोच, परंतु खुलेपणाने पुढे येऊन कुठल्याच बहुजनाचा विरोध करत नाही. त्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या गुडबुकमध्ये या प्रवाहाने जम बसविला आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात, मग ते राजकीय क्षेत्र असो, औद्योगिक क्षेत्र असो की सामाजिक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्राच्या सर्वोच्च स्थानी जाऊन बसला, स्वतःला धनिष्ठ बनवून बसलाय. आणि दुसरा असा प्रवाह जो कोणाच्याच विरोधाचा विचार न करता, स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता हिंदुत्व जोपासतो, जो पूर्वीपासूनच आपला धर्म पाळण्यासाठी, आपल्या परंपरा जोपासण्यासाठी आर्थिक डबघाईस येत गेला. अक्षरशः आपल्या जमिनी विकून सुद्धा या प्रवाहाने देवधर्माच्या परंपरांच्या बेड्यांमध्ये स्वतःला बांधून घेतले. मराठा समाजातील या 2 प्रवाहांपैकी दुसऱ्या प्रवाहाची लोकसंख्या 90% आहे आणि खऱ्या अर्थाने हाच मराठा समाज मागासलेला आहे, ज्यांना आरक्षणाची गरज आहे. परंतु हे सर्व मी बोलल्याने किंवा आपण सांगितल्याने काहीच प्राप्त होणार नाही. तर त्यासंबंधी ठोस आणि कायदेशीर आकडेवारी सर्वोच्च न्यायालयापुढे मांडल्या
केल्यास खऱ्या अर्थाने मराठा समाज मागास म्हणून रिकॉग्नाइज्ड होईल आणि मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची गरज पडणार नाही. जर आज मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण दिल्या जात असेल तर महाराष्ट्रातील ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहणार नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही. मग आता येऊ कन्क्लुजनवर की हे सर्व कसं काय शक्य होईल. तर त्यासाठी एकच मार्ग, मराठा समाजातील 90% भाग मागास आहे हे सिद्ध करणारी आकडेवारी एकाच मार्गाने आपल्याला मिळू शकते, ती म्हणजे जातीनिहाय जनगणना. मित्रांनो, भारतात दर 10 वर्षांनी होणारी जनगणना म्हणजेच फक्त भारताचे नागरिक किती आहे एवढेच मोजणे नसते, तर कुठल्या कुटुंबात किती सदस्य आहेत, त्यांच्या घरात कुठल्या सुविधा आहेत, वीज पाणी यासारख्या पायाभूत सोयी सुविधा यांना मिळतात की नाहीत मिळत, या व्यक्तींकडे शेतजमीन आहे की हे भूमिहीन आहेत, कुटुंबातील किती सदस्य कमवितात, त्यांचं उत्पन्न काय, त्यांच्या कुटुंबात असे किती लोक आहेत जे कमवित नाही, अशी आणि अशा प्रकारची अनेक माहिती जनगणनेत गोळा केली जाते, जी प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक कुटुंबाचा सर्व बाजूनी विचार करते, जी आकडेवारी खऱ्या अर्थाने सिद्ध करू शकते की एखादा व्यक्ती मागास आहे की नाही. आणि जेव्हा हीच जनगणना जातीच्या आधारावर केली जाते तेव्हा लक्षात येते की एखाद्या जातीतील किती टक्के लोक मागासलेले आहेत, किती टक्के लोकांकडे रोजगार आहे तर किती टक्के लोक बेरोजगार आहे, किती टक्के लोकांकडे भूमी आहे, जमीन आहे, शेती आहे तर किती टक्के लोकांकडे नाही आहे. जर महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात जातीय जनगणना होत असेल तर खरी आकडेवारी आपल्या सर्वांच्या समोर येईल आणि तेव्हाच कुठेतरी खऱ्या अर्थाने मराठा समाज मागासलेला आहे हे सर्वोच्च न्यायालयापुढे सिद्ध होईल आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मोकळा होईल. मित्रांनो, भारतात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1931 मध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती. तेव्हापासून 2010 मध्ये लालू प्रसाद यादव असतील, मुलायम सिंग यादव असतील आणि तत्सम ओबीसी नेत्यांच्या दबावावरून मनमोहन सिंग सरकारने 2011ची जनगणना जातीय आधारावर करण्यासाठी मान्यता दिली होती. त्यासाठी 4389 कोटी रुपये त्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मान्य सुद्धा करण्यात आले आणि जातीनिहाय जनगणना झाली सुद्धा. 2011ची ही जातीनिहाय जनगणना 2013 मध्ये पूर्ण झाली, परंतु आकडेवारी जाहीर होण्यापूर्वीच 2014 मध्ये केंद्रात सरकार बदललं आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात नवीन सरकार स्थापन झाले. तेव्हापासून तर आजपर्यंत अनेक प्रकारची टाळाटाळ करून मोदी सरकारने ही आकडेवारी जाहीर केली नाही. मग प्रश्न हा की भाजपा का जातीनिहाय जनगणना टाळत आहे. मित्रांनो, 1990 मध्ये मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसींना आरक्षण लागू करण्यात आलं आणि त्यानंतर ओबीसी समाजाने भारतातील विविध प्रादेशिक पक्षांना आपला पाठिंबा जाहीर केला आणि त्यापैकीच एक पक्ष भाजपा सुद्धा होता. त्यामुळे बीजेपी मोठ्या प्रमाणात ओबीसींना आपल्याकडे वळविण्यात यशस्वी झाला. परंतु मित्रांनो, ओबीसीचा सर्वात मोठा मतदार आहे तो म्हणजेच भारतातील उच्चवर्गीय लोक, औद्योगिक लोक, श्रीमंत लोक. आणि जर आज बीजेपी जातीनिहाय जनगणना करत असेल तर भारतातील ओबीसीचं प्रमाण वाढेल, भारतातील मराठ्यांचं प्रमाण वाढेल, भारतातील एससींचं प्रमाण वाढेल, भारतातील एसटींचं प्रमाण वाढेल आणि या प्रमाणानुसार नवीन आरक्षण द्यावं लागेल आणि या आरक्षण परिणाम म्हणून बीजेपीला या सर्व श्रीमंत धाजिरणे लोकांचा विरोध घ्यावा लागेल, ज्यामुळे भाजपाचे उच्चवर्गीय मतदार नक्कीच नाराज होतील आणि या सर्व गोष्टीचा परिणाम भाजपाला भोगावा लागेल. परंतु भाजपा हे सर्व भोगण्यास तयार नाही. भाजपाला श्रीमंत लोकांना आपल्या सोबतच ठेवायचं आहे, त्यांचा मतदार त्यांना तुटू द्यायचा नाही आहे. त्याच कारणाने आजपर्यंत सुद्धा 2011च्या जनगणनेची आकडेवारी भाजपाने जाहीर केली नाही आणि पुढील नवीन जातीनिहाय जनगणना करण्यास भाजपा तयार नाही. या सर्व गोष्टीवरून आपल्या सर्वांच्या एक मात्र गोष्ट लक्षात आली असेल की मराठ्यांना जर आरक्षण हवं असेल, ओबीसी अंतर्गत नाही तर स्वतंत्र आरक्षण हवं असेल तर त्यासाठी जातीय निहाय जनगणना होणं गरजेचं आहे. मराठा समाजाचा मागासलेपण सिद्ध होणं गरजेचं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजेच 50% आरक्षणाची मर्यादा. मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न की ही
50% आरक्षणाची मर्यादा वाढू शकत नाही का? तर उत्तर आहे हो. भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये एकूण आरक्षण 69% आहे. कारण तामिळनाडू सरकार हे सिद्ध करू शकलं की त्यांच्या राज्यातील भरपूर लोकसंख्या अशी आहे जी मागास आहे. तेव्हा कुठेतरी तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आणि आज तामिळनाडूमध्ये एकत्रितरित्या 69% आरक्षण आहे. मग हे महाराष्ट्रात होऊ शकत नाही का? तर नक्कीच होऊ शकते, परंतु महाराष्ट्र सरकारला हे सर्व करण्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्रातील किती लोकसंख्या मागास आहे हे सिद्ध करावं लागेल. मराठा समाजातील किती लोक मागास आहे हे सिद्ध करावं लागेल. तेव्हाच कुठेतरी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळू शकेल. 50% आरक्षणाची मर्यादा तोडल्या जाऊ शकेल. आणि सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजेच मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची गरज पडणार नाही. जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी सिद्ध करू शकेल की मराठा समाजातील 90% समाज हा मागासलेला आहे. परंतु मी सांगत आहो या सर्व गोष्टी सहजासहजी महाराष्ट्रातील राजकारणी लोक होऊ देणार नाहीत. कारण नंतर त्यांच्याकडे राजकारण करण्यासाठी कुठलाच मुद्दा राहणार नाही. त्यांची पोळी भाजण्यासाठी त्यांना गरम तवा भेटणार नाही. म्हणून पूर्वीपासूनच महाराष्ट्रातील राजकारणी लोक हाच मुद्दा पुढे आणत आहेत की ओबीसी आरक्षणामध्ये कॉम्प्रोमाइज करण्यात यावं आणि त्या अंतर्गत मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं. आणि आताही तेच होत आहे, ज्याला संपूर्ण ओबीसी मधून विरोध होत आहे. आणि जर असे होत असेल तर महाराष्ट्रातील ओबीसी रस्त्यावर उतरायला वेळ लागणार नाही आणि महाराष्ट्रातील राजकारणी लोक आपलं राजकारण करण्यासाठी मोकळे. एवढं सर्व पाहिल्यानंतर एकच मार्ग, तो म्हणजे जातीय जनगणना करून मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करणे, जेणेकरून ओबीसी आरक्षणाला सुद्धा धक्का लागणार नाही. भारतातील 50% आरक्षणाची मर्यादा वाढून मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि ते टिकेल सुद्धा. आय होप आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की मराठा आरक्षणाच्या मधात नेमक्या अडचणी काय आणि या अडचणी कुठल्या मार्गाने सुटू शकतात. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा नवीन महत्त्वपूर्ण विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.